मंडळी, महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या आळंदीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी शिक्षण घेण्यासाठी हजारो विद्यार्थी येत असतात. इथे वारकरी शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत, पण मागील काही वर्षांपासून यातील काही खासगी शिक्षण संस्थांमध्ये वारकरी साधकांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार होण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून आली असून त्यामुळे वारकरी संप्रदायाची आणि परिणामी तीर्थक्षेत्र आळंदीची बदनामी होत आहे. याच पार्श्वभूमीवर 2 दिवसांपूर्वी समस्त आळंदीकर ग्रामस्थांनी एकत्र येऊन अशा खासगी वारकरी शिक्षण संस्था कायमस्वरूपी बंद कराव्यात अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी बुधवारी रात्री आळंदी पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन केलं. रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होतं. यावेळी पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी आंदोलनस्थळी येऊन ग्रामस्थांच्या भावना समजून घेतल्या. शिवाय अशा घटनांमध्ये सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल व याआधीही कठोर कारवाई करण्यात आलेली आहे अशीही त्यांनी माहिती दिली. दरम्यान प्रशासनाचा कोणताही अंकुश नसलेल्या काही खासगी शिक्षण संस्था आहेत ज्यामध्ये असे दुर्दैवी प्रकार घडत आहेत. अशा अनधिकृत शिक्षण संस्थांना कायमचा टाळा लावून त्यांच्यावर कडक कारवाई केली जावी अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली. ग्रामस्थांच्या या आग्रही मागणीमुळे सध्या प्रशासनाची जबाबदारी वाढली असून अनधिकृत संस्थांवर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मंडळी, लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या पवित्र अशा आळंदीत वारकरी शिक्षण देणाऱ्या खासगी संस्था बंद करण्यात याव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी का केली व आजपर्यंत इथे काही खासगी शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या लहान मुलांवर अत्याचाराच्या घटना कशा घडल्या, यामुळे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक संस्कृतीवर घाला घातला जातोय का, त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा. नमस्कार, मी प्रथमेश. तुम्हाला तर माहिती आपला विषय असतो. म्हणजे आळंदीत राज्यातून मोठ्या प्रमाणात मुले मुली शालेय शिक्षण समेत वारकरी संप्रदाय शिक्षण घेण्यासाठी येत असतात. दरम्यान इथे 150हून अधिक वारकरी शिक्षण संस्था असून यातील फक्त काहीच संस्था धर्मादाय कार्यालयात नोंदणी केलेल्या असतात असं सांगण्यात येते. मात्र अनेक संस्था अनधिकृत असून त्याच्यावर प्रशासकीय अंकुश नसल्यानं अनेक दुर्दैवी घटना समोर येत आहेत. वारकरी शिक्षण संस्थेच्या नावाखाली अनेक गैरप्रकार होत असून वारकरी साधकांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराचे प्रकार वाढत चालले आहेत. त्यामुळे अशा अनधिकृत खासगी वारकरी शिक्षण संस्था कायमस्वरूपी बंद कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीनं नुकतीच करण्यात आली. आजपर्यंत आळंदीतील लैंगिक शोषण प्रकार घडलेल्या खासगी वारकरी शिक्षण संस्था संबंधित महाराजांनी त्यांच्या गावाला जाऊन संस्था सुरू कराव्यात, तसंच तेथेच वारकरी शिक्षणाचे धडे द्यावेत असे आळंदी बचाव संस्था हटाव समितीमधील सदस्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान ग्रामस्थांच्या या मागणीला गेल्या आठवड्यात 2 अल्पवयीन वारकरी विद्यार्थ्यांवर घडलेल्या अत्याचाराच्या घटनेचा संदर्भ असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याबद्दल अधिक माहिती अशी की गेल्या शनिवारी बहिणीच्या घरी पाहुणा म्हणून आलेल्या भावाने बहिणीच्याच संस्थेत शिकणाऱ्या 2 अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना आळंदीत घडली. दरम्यान येथील 28 वर्षाचा मुख्य आरोपी महेश नामदेव मिसाळ याला आळंदी पोलिसांनी अटक करून पोक्सो कायद्याअंतर्गत त्याच्यावर सध्या कारवाई चालू आहे. शिवाय ही घटना दडवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्या बहिणीलाही पोलिसांनी अटक केल्याचं समजतंय. दरम्यान या घटनेबद्दल आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अधिक माहिती अशी की पीडित मुले 12 वर्ष वयोगटातील असून परजिल्ह्यातून आळंदीत आरोपी महिलेच्या पतीकडे आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी आले होते. ते निवासी पद्धतीनं शिक्षण घेत होते. दरम्यान शनिवारी 4 जानेवारीला महेश मिसाळ हा पीडित मुलांसोबत झोपला आणि पहाटे 2:30 ते 4 दरम्यान मिसाळने त्या दोन्ही मुलांवर नैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर सकाळी मुले शाळेत गेली. शाळा 12 वाजता सुटली. शाळेतून परत आल्यावर मुलांनी पोट दुखत असल्याचं सांगून घडलेला प्रकार आरोपी मिसाळच्या बहिणीला म्हणजेच संस्था चालकाच्या पत्नीला कथन केला. पण तिने या गोष्टींची कल्पना पोलिसांना देण्याऐवजी हा विषय दडवण्याचा प्रयत्न केला आणि मुलांना पोटात दुखण्याबद्दल मेडिकलमधून औषध आणण्यास सांगितलं. मुलांनी मेडिकलमधून औषध आणलं, मात्र तरीही वेदना होत असल्यानं त्यांनी घरी आई वडिलांशी संपर्क साधत घडलेला घटनाक्रम सांगितला. ही घटना समजल्यानंतर संबंधित आई वडील हादरले आणि त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठून गुन्हा दाखल केला. संबंधित पालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी मिसाळ आणि त्याच्या बहिणीवर गुन्हा दाखल करून सध्या या संदर्भात आरोपी पोलीस कोठडीत असल्याचं कळत आहे. दरम्यान या घटनेत योग्य वेळी पोलिसांना न कळवता आरोपीला मदत केल्याच्या आरोपावरून त्याच्या बहिणीलाही सह आरोपी केल्याची माहिती पिंपरी चिंचवड DCP शिवाजी पवार यांनी दिली आहे. दरम्यान या घटनेमुळे आळंदीमध्ये शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं दिसून येत आहे. कारण आळंदीत घडलेली ही अशी पहिलीच घटना नाही. याआधी अशा खासगी संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या लहान मुलांवर अत्याचाराच्या घटना घडलेल्याच आहेत.
गेल्या जानेवारीमध्ये 52 वर्षांच्या दासोपंत उंडाळकर नावाच्या एका संस्था चालकाने त्याच्या संस्थेतील 3 अल्पवयीन मुलांसोबत तब्बल 15 दिवस अनैसर्गिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं होतं. त्याच्या संस्थेत तब्बल 70 विद्यार्थी शिक्षण घेत होते. त्यानंतर ऑगस्टमध्येही आळंदीमध्येच अशाच एका खासगी संस्थेत राहून शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलांसोबत अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. मंडळी, गेल्या काही काळात घडणाऱ्या अशा दुर्दैवी घटनांचं प्रमाण वाढतच जाताना दिसत असून यामुळे पवित्र असं तीर्थक्षेत्र असणाऱ्या आळंदीचं नाव खराब होत आहे आणि याचाच निषेध म्हणून या घटनांवर तसेच संस्थांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी आणि अनधिकृत वारकरी शिक्षण संस्था कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी आळंदीतील ग्रामस्थांनी बुधवारी सायंकाळी ज्ञानदर्शन धर्मशाळेत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर ग्रामस्थांनी आपली मागणी लेखी स्वरूपात निवेदनाद्वारे सादर केली. निवेदनात त्यांनी नमूद केलं की वारकरी शिक्षण संस्थांमधील गैरप्रकार आणि विद्यार्थ्यांवरील अत्याचारामुळे तीर्थक्षेत्र आळंदीचे पवित्र मलिन होत आहे. या संदर्भात विविध गुन्हे आळंदी पोलीस ठाण्यात दाखल असून या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राज्यभरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वारकरी सांप्रदायिक शिक्षण घेण्यासाठी आळंदीत येतात. दरम्यान इथे असलेल्या अनेक वारकरी शिक्षण संस्था धर्मादाय कार्यालयात नोंदणी करतात. मात्र काही संस्था अनधिकृत असून त्यांच्यावर कोणताही प्रशासकीय अंकुश नाही. अशा बेकायदेशीर संस्थांमध्ये सेवा सुविधांचा अभाव असल्यानं विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. याशिवाय या संस्थांमधील गैरप्रकारामुळे मुलांवरील अत्याचार वाढत आहेत असं ग्रामस्थांकडून निवेदनात नमूद करण्यात आलेलं आहे. शिवाय गैरप्रकार घडलेल्या संबंधित संस्थेवर त्वरित कडक कारवाई करावी अशी मागणीही ग्रामस्थांनी केली. यासाठी आळंदी पोलीस ठाण्यात ग्रामस्थांनी आंदोलन केलं. यावेळी पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी आंदोलनस्थळी येऊन ग्रामस्थांच्या भावना समजून घेतल्या. त्यांनी सांगितलं की पोलीस विभागही अशा घटनांबाबत संवेदनशील आहे. शिवाय नुकत्याच घडलेल्या बाललैंगिक अत्याचार प्रकरणावर झालेल्या कारवाईची माहिती त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिली. यावेळी ग्रामस्थांनी मागणी केली की अशा प्रकरणांमध्ये मध्यस्थी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सहआरोपी करण्यात यावं. त्यावेळी पोलीस उपायुक्त पवार यांनी अशा मध्यस्थांना सहआरोपी केल्याचं आणि यापुढे अशा प्रकरणात कुणी जर मध्यस्थी केली तर त्यांच्यावर कडक कारवाई करणार याची ग्रामस्थांना खात्री दिली. मंडळी, आळंदीमध्ये एकूण 150च्या आसपास वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्था असून यातील काही संस्था अतिशय चांगलं शिक्षण देणाऱ्या व नोंदणीकृतही असून काही संस्था मात्र बेकायदेशीर असल्याचं सांगण्यात येतं. त्या संस्थांची प्रशासनाकडे कोणतीही नोंदणी केलेली नसते. वसतिगृहाचा परवाना नसतो. मूलभूत सुविधा नसताना एकाच ठिकाणी 50 ते 100 मुलांना ठेवलं जातं. शिवाय कसलंही नियंत्रण नसल्यामुळे मुलांचे हालही होतात आणि अनेक लहान मुलांवर अत्याचाराच्या दुर्दैवी घटना सुद्धा घडताना दिसतात. याच विरुद्ध सध्या आळंदीकर आक्रमक झाले असून त्यांनी या विरोधात एल्गार पुकारल्याचं दिसून येत आहे. अशा बेकायदेशीर खासगी वारकरी शिक्षण संस्था तातडीने बंद करा अशी मागणीच आळंदीकर ग्रामस्थांनी बैठक घेत पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाला केली आहे आणि ही मागणी पूर्ण न झाल्यास आळंदी बंदचा इशाराही ग्रामस्थांनी दिल्याचं समजतंय. म्हणजे आता यावर प्रशासन काय ऍक्शन घेतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या पवित्र आळंदीमध्ये आपल्या मुलांनी शिक्षण घ्यावं अशी अनेक पालकांची इच्छा असते. पण अशा घटनांमुळे आळंदीत मुलांना शिक्षणासाठी पाठवावं की नाही याबद्दल पालक सध्या विचारात पडलेले दिसत आहेत. पण मंडळी, तुम्हाला काय वाटतं? गेल्या काही काळात आळंदीमध्ये लहान मुलांवर घडत असलेल्या अत्याचाराच्या या घटनांमागे काय कारण असतील? यामुळे महाराष्ट्राची आध्यात्मिक संस्कृती लोप पावण्याची शक्यता निर्माण झाली आहे का? आळंदीला बदनाम करण्याचा कुणाचा डाव आहे का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.